Dear student, in the last lecture we have seen plastic and environment. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण प्लास्टिक आणि पर्यावरण याचा असणारा जो काही संबंध जो आहे तर तो संबंध आपण त्या ठिकाणी पाहिला. त्याचबरोबर असणारे जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ आणि त्या पदार्थांचं विघटन होण्यासाठी लागलेला जो काही कालावधी जो आहे तर तो कालावधी आपण त्या ठिकाणी पाहिला. याच्यामधून त्या ठिकाणी आपल्या लक्षात आलं की प्लास्टिकच्या ऐवजी आपण विघटनशील अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांचा उपयोग करून तयार केलेल्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू त्या ठिकाणी वापरायला त्या ठिकाणी शिकला पाहिजे. त्याचबरोबर आपण हेही त्या ठिकाणी पाहिलं की प्रत्येक असणारा जो काही सुजाण नागरिक जो आहे तर त्या सुजाण नागरिकानं 4R सिद्धांताचा उपयोग करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ते 4R सिद्धांत म्हणजे रिड्यूस, दॅट इज मिनिमल यूज, कमीत कमी वापर करायचा आहे. त्याच्यानंतर रियूज म्हणजे यूज अगेन, पुन्हा उपयोग त्या ठिकाणी करणं. तिसरं आपण पाहिलं रिसायकल, दॅट इज यूज अगेन आफ्टर प्रोसेसिंग, पुनर्चक्रीकरण. चौथा आपण पाहिलं रिकवर, दॅट इज रिक्लेमिंग, पुन्हा त्या ठिकाणी प्राप्त करा. अशा प्रकारचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण मागील तासाला त्या ठिकाणी पाहिला. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा पहा, मेक ए लिस्ट अँड डिस्कस, ज्या ठिकाणी यादी तयार करायची आणि चर्चा जी आहे तर ती चर्चा आपल्याला त्या ठिकाणी करायची. आता काय सांगितले, मेक ए लिस्ट ऑफ द ॲटम्स इन युअर हाऊस कॅन बी मेड अप ऑफ द डिग्रेडेबल मटेरियल इनस्टेड ऑफ प्लास्टिक व्हेअर यू कॅन यूज, डिस्कस दिस इन युअर क्लास. आता सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की तुमच्या घरी प्लास्टिकच्या ऐवजी काय सांगितलेले, प्लास्टिकच्या ऐवजी अन्य विघटनशील असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांपासून तयार केलेल्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू त्या ठिकाणी कुठे तुम्ही त्या ठिकाणी वापरता त्याची असणारी जी काही यादी जी आहे तर ती यादी आपल्याला त्या ठिकाणी करायला. आता अशा प्रकारची असणारी जी काही यादी जी आहे तर ती यादी आपण ज्या घरामध्ये आपण जे जे त्या ठिकाणी विघटनशील अशा प्रकारचे पदार्थ वापरतो तर ते आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे ज्याचं सर्वसाधारणपणे पूर्णपणे विघटन होतं अशा प्रकारचे असणारे जे काही ॲटम्स जे आहेत तर त्या ॲटमचा आपल्याला त्याच्यामध्ये समावेश जो आहे तर तो समावेश त्या ठिकाणी करता येईल. त्याच्यानंतरचा पुढचा असणारा जो काही प्रश्न आपल्याला दिलेला आहे की विच मटेरियल इज रॅप्ड अराउंड द ॲटम्स ऑफ द ग्लास आर सिमिलर मटेरियल ड्युरिंग द ट्रान्सपोर्ट टू प्रिव्हेंट फ्रॉम द ब्रेकिंग आउट. वाहतूक करताना काच सामान किंवा तत्सम असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू त्या ठिकाणी फुटू नये म्हणून त्याच्या भोवती कोणकोणत्या पदार्थांचं आवरण त्या ठिकाणी घातलेलं असतं. आता काय सांगता येईल, याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसतं की प्लास्टिक बबल रॅप. आता प्लास्टिक बबल रॅप तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी नाजूक अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंमध्ये प्लास्टिक जे आहेत तर त्याच्यामध्ये बबल्स म्हणजे हवेचे असणारे जे काही फुगे जे आहेत, बुडबुडे जे आहेत तर त्या बुडबुड्यांचा वापर किंवा असणारा जो काही थर्मोकॉल जे आहेत तर त्या थर्मोकॉलचा वापर त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे द प्लास्टिक बबल्स रॅप आर द थर्मोकॉल इज यूज टू प्रोटेक्ट द फ्रॅगलाइज ॲटम फ्रॉम द शॉक अँड ब्रेक्स ड्युरिंग देअर ट्रान्सपोर्ट. या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की थर्मोकॉलचा वापर केला जातो किंवा प्लास्टिक बबल रॅप जो आहे तर त्याचा वापर त्या ठिकाणी केला जातो की जेणेकरून वाहतूक करताना काच सामान किंवा तत्सम असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू त्या ठिकाणी फुटू नये म्हणून अशा प्रकारच्या पदार्थांचं आवरण त्याच्याभोवती काय केलेलं असतं तर केलेलं असतं. त्याच्यानंतर पुढे पुढचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. तर पुढे आपल्याला काय सांगितलं आहे की सर्वसाधारणपणे की कॅन यू टेल म्हटलेलं आहे, सांगा पाहू, अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तर तो प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे. त्याचं उत्तर आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतरचं पुढचा ॲटम्स आपल्याला पाहिजे आहे तर तो आहे थर्मोकॉल. आता थर्मोकॉल जो आहे तर तुम्ही प्रत्येकाने त्या ठिकाणी तो पाहिला असेल. काय सांगितलेलं आहे, ए न्यू इझिली ब्रेकेबल ॲटम्स ब्रॉट ॲट युअर होम इज युजली पॅक्ड इन द बॉक्स. तुमच्या घरी आणलेली सहज फुटू शकेल अशी एखादी नवीन वस्तू ज्या खोक्यामध्ये ती बंद केलेली असते असं त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल. आता कशासाठी त्याच्यामध्ये बंद केलेली असते तर सो ॲज टू प्रिव्हेंट दॅट ॲटम फ्रॉम द ब्रेकिंग विथ हँडलिंग द बॉक्स. हे जे असणारं ते काही खोकं जे आहे तर ते खोकं हाताळत असताना त्या खोक्याच्या आतमध्ये असणाऱ्या जी काही वस्तू जी आहेत तर त्या वस्तूला त्या ठिकाणी इजा होऊ नये म्हणजे ती फुटू नये म्हणून काय केलेलं असतं तर तिच्या सभोवताली आणखी एक आवरण जे आहे तर ते आवरण त्या ठिकाणी असतं
आणि हे जे आवरण जे आहे तर ते आवरण त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असते की युजली दॅट रॅपिंग इज ऑफ द थर्मोकॉल. आणि हे जे काय आवरण जे असतं तर ते आवरण त्या ठिकाणी थर्मोकॉल जे आहे तर त्या थर्मोकॉलचं त्या ठिकाणी असतं. Nowadays the plates used in the mass feast are also made up of the thermocol. तुमच्या असं लक्षात येईल की आजकाल बऱ्याच ठिकाणी जे काही जेवणावळी त्या ठिकाणी घातल्या जातात, सार्वजनिक अशा प्रकारचे जे काही कार्यक्रम असतात तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसते जी पत्रावळ त्या ठिकाणी असते तर ती सर्वसाधारणपणे थर्मोकॉलची त्या ठिकाणी असणारी काही प्लेट जी आहे तर ती प्लेट त्या ठिकाणी असते की जी त्या ठिकाणी थर्मोकॉल जे आहे तर त्या थर्मोकॉलपासून त्या ठिकाणी बनवली असते. थर्मोकॉल इज ए फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स मटेरियल कॉल्ड पॉलिस्ट्रीन. हे थर्मोकॉल म्हणजे काय तर पॉलिस्ट्रीन हे जे काही संश्लिष्ट अशा प्रकारचं असणारं ते काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थाचं एक रूप त्या ठिकाणी. इट इज ट्रान्सफॉर्म इन टू लिक्विड स्टेट ऑन हिटिंग ॲट मोर दॅन 100 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर अँड रिटर्न्स टू ए सॉलिड स्टेट ऑन द कूलिंग. मग आता अशा प्रकारचं असणार ते काही पॉलिस्ट्रीन जे आहे तर ते 100 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा अधिक तापमानावर ते काय होतं नसतं त्याला त्या ठिकाणी उष्णता दिली तर ते द्रव अवस्थेमध्ये जातं आणि थंड केल्यानंतर त्याचं पुन्हा स्थायू अवस्था जी आहे तर त्या स्थायू अवस्थेमध्ये रूपांतरण जे आहे तर ते रूपांतरण त्या ठिकाणी काय होतं नसते होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येताना दिसतं. आता पुढचा आपल्याला भाग त्या ठिकाणी पाहायचा आहे. पुढे काय सांगितले, ड्यू टू धिस वी कॅन गिव्ह एनी डिझायर शेप टू इट. म्हणजे काही पॉलिस्ट्रीन जे आहे तर त्या पॉलिस्ट्रीनला आपण पाहिलं की 100 डिग्री सेंटीग्रेडच्या पुढे हीट जर दिली उष्णता जर दिली तर त्याचं लिक्विड स्टेटमध्ये रूपांतर होताना दिसतं. थंड केलं तर पुन्हा काय होताना दिसतं सॉलिड स्टेटमध्ये त्याचं रूपांतर होताना दिसतं. आणि याच्यामुळं काय करू शकतो आपण की सर्वसाधारणपणे आपण की असणारा जो काही ॲटम्स जो आहे तर त्या ॲटम्सला हवा तसा असणारा जो काही आकार जो आहे तर तो आकार त्या ठिकाणी देऊ शकतो. बीइंग ए गुड शॉक ॲब्सॉर्बर इट इज युज्ड इन द पॅकिंग ऑफ द डेलिकेट सेटअप. हे जे असणारे जे काही थर्मोकॉल जे आहे तर ते कसं सांगितलेलं आहे आपल्याला सांगितलं की गुड शॉक ॲब्सॉर्बर धक्का शोषक अशा प्रकारचं असल्यामुळं डेलिकेट म्हणजे नाजूक अशा प्रकारच्या असणाऱ्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंचं संरक्षण आवरणामध्ये त्याचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला. आता पुढे काय सांगितले, मेक ए लिस्ट अबाउट यूज ऑफ द थर्मोकॉल इन युअर डेली लाईफ. की तुमच्या दैनंदिन वापरामध्ये थर्मोकॉलचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी कुठे होतो हे आपल्याला त्या ठिकाणी पाहतो. की सर्वसाधारणपणे पहिलं आपल्याला सांगता येईल की डेकोरेटिव्ह ॲटम्स यूज्ड ॲट द टाईम ऑफ द फेस्टिवल. आपल्याला गणपती उत्सव आहे अनेक अशा प्रकारचे असणारे काही फेस्टिवलचे आहे तर त्या फेस्टिवलमध्ये सजावट करण्यासाठी थर्मोकॉल जे आहे तर त्या थर्मोकॉलचा आपण वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करतो. दुसरं आपल्याला सांगता येईल इन्सुलेटिंग बॉक्स टू कीप फूड वॉर्म. उदाहरणार्थ गारेगारची पेटी तुम्ही त्या ठिकाणी पाहिली असेल. म्हणजे या ठिकाणी असणारे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ आहेत त्या तापमानाला ठेवण्यासाठी जे इन्सुलेटिंग बॉक्स जे आहेत तर त्या इन्सुलेटिंग बॉक्स तयार करण्यासाठी सुद्धा थर्मोकॉल जे आहे तर त्या थर्मोकॉलचा वापर त्या ठिकाणी केला. तिसरं आपल्याला सांगता येईल इन्सुलेटिंग बॉक्सेस टू कीप द फिश इन आईस कंडिशन टू प्रिव्हेंट द डिकम्पोजिशन. मासे जे आहेत तर ते मासे ठेवण्यासाठी म्हणजे सर्वसाधारणपणे मासे जे आहेत तर ते मासे बर्फामध्ये त्या ठिकाणी ठेवले जातात आणि हे असणारे जे काही बॉक्स जे आहेत तर ते इन्सुलेटिंग बॉक्स असतं की जेणेकरून ते मासे जे आहेत तर त्या माशांचं डिकम्पोजिशन त्या ठिकाणी होऊ नये हे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे जे काही इन्सुलेटिंग बॉक्स जे आहेत तर ते सुद्धा थर्मोकॉल जे आहेत तर त्या थर्मोकॉलचं त्या ठिकाणी बनवलेलं असतं. पाचवं आपल्याला सांगता येईल थर्मोकॉल बीड्स इन द बिन बॅग्स. की थर्मोकॉल जे आहेत तर त्या थर्मोकॉलचे छोटे छोटे अशा प्रकारचे असणारे जे काही मणी जे आहे तर ते छोटे छोटे मणी तयार करण्यासाठी सुद्धा काय केला तो तर हे थर्मोकॉल जे आहे तर त्या थर्मोकॉलचा काय केला तो वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर पुढे पहा काय दिलेलं आपल्याला की ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ एक्सेसिव्ह यूज ऑफ थर्मोकॉल ऑन एन्व्हायरमेंट अँड ह्युमन.
थर्मोकॉलचा असणारा जो काही अति वापर जो आहे तर त्या अति वापरामुळं पर्यावरण आणि मानव याच्यावर होणारे जे काही दुष्परिणाम जे आहेत तर ते दुष्परिणाम आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता काय सांगितले, पहिलं सांगितले की बीइंग कार्सिओजेनिक इन्ग्रेडियंट्स इन स्टायरीन द पर्सन इन कॉन्टॅक्ट विथ द थर्मोकॉल फॉर लॉंग ड्युरेशन मे हॅव द पॉसिबिलिटी ऑफ द ब्लड कॅन्सर लाईक ल्युकेमिया अँड लिम्फोमा. काय सांगितलं की स्टायरीन हे कर्करोगजन्य असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक असल्यामुळं थर्मोकॉलच्या सततच्या सानिध्यामध्ये असणाऱ्या ज्या काही व्यक्ती ज्या आहेत तर त्या व्यक्तींना ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा असणारा जो काही ल्युकेमिया आणि दुसरा आपल्याला डिसीज सांगितलेला लिम्फोमा या प्रकारचा कर्करोग जो आहे तर तो कर्करोग होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते. दुसरं आपल्याला सांगितले नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे थर्मोकॉल आपल्या लक्षात येतं नसतं की जैव अविघटनशील त्या ठिकाणी. इट टेक्स लॉंग ड्युरेशन फॉर द नॅचरल डिग्रेडेशन ऑफ द थर्मोकॉल. आपल्या लक्षात येतं नसते की नैसर्गिक पद्धतीनं थर्मोकॉल जे आहे तर त्या थर्मोकॉलचं विघटन होण्यासाठी खूप मोठा अशा प्रकारचा असणार तो काही कालावधी जो आहे तर तो कालावधी त्या ठिकाणी लागतो. हेन्स मेनी पीपल ऑप्ट्स फॉर डिस्ट्रॉईंग इट बाय बर्निंग. आणि म्हणून बहुतेक लोक काय करतात नसतात, हे जे काही थर्मोकॉलचे असणारे जे काही प्लेट्स जे आहेत पत्रवळे जे आहेत तर ते जेवण झाल्यानंतर काय करता नसतात, जाळून त्या ठिकाणी टाकताना दिसतात. याच्यामुळे काय होतं नसते पहा की सर्वसाधारणपणे हाऊ एव्हर इट इज स्टील मोर हॅझार्डस मेथड ॲज इट रिलीज पॉयझनस गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर. म्हणजे अशा प्रकारचं हे जे काही थर्मोकॉलचे आहेत तर ते थर्मोकॉल त्या ठिकाणी जाळून टाकल्यामुळं पर्यावरणाच्या दृष्टीनं अधिकच त्या ठिकाणी घातक असतं. कारण थर्मोकॉल जे आहे तर त्या थर्मोकॉल जाळल्यामुळं आपल्याला आकृतीमध्ये त्या ठिकाणी दिसतंय की थर्मोकॉलच्या ज्वलनामुळं विषारी असणारा जो काही वायू जो आहे तर तो वायू काय केला तो हवेमध्ये त्या ठिकाणी सोडला. तिसरं आपल्याला सांगितलंय इन मास गॅदरिंग प्लेट्स अँड कप्स यूज्ड ऑफर द फूड वॉटर टी आर मेड अप ऑफ द थर्मोकॉल. आपल्या लक्षात येतं नसते. आता मास गॅदरिंग म्हणजे काही समारंभ असेल, काही कार्यक्रम त्या ठिकाणी असेल, या समारंभामध्ये जेवण असेल, पाणी असेल, चहा असेल, यासाठी लागणाऱ्या ज्या काही प्लेट्स म्हणजे असणाऱ्या ज्या काही पत्रावळी ज्या आहेत, कप असतील, ग्लास असतील, जे थर्मोकॉलपासून त्या ठिकाणी बनवलेले आहेत तर त्याच्यामध्ये अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी वाढलं जातं, पाणी त्या ठिकाणी वाढलं जातं, चहा त्या ठिकाणी दिला जातो. आणि पुढे आपल्याला सांगितलं इट अफेक्ट्स द हेल्थ. आणि याचा आपल्या काय होताना दिसतो, आरोग्य जे आहे तर त्या आरोग्यावर परिणाम जो आहे तर तो परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतो. पुढे इफ द फूड केप्ट इन थर्मोकॉल इज रिहीटेड स्टायरीन मे डिझॉल्व इन दॅट फूड. आणि अशा प्रकारचं थर्मोकॉलची असणारी जी काही भांडी जी आहेत तर त्या भांड्यामध्ये ठेवलेले जे काही पदार्थ जे आहेत तर ते पुन्हा त्या ठिकाणी गरम केले तर त्याच्यामध्ये असणारं जे काही स्टायरीन जे आहे तर त्या स्टायरीनचा काही अंश काय होता नसतो अन्न पदार्थामध्ये विरघळण्याची त्या ठिकाणी शक्यता असते. आणि ड्यू टू धिस देर इज द पॉसिबिलिटी ऑफ द हेल्थ प्रॉब्लेम. आणि याच्यामुळं आपल्याला आपलं असणारं जे काही आरोग्य जे आहे तर त्या आरोग्यावर काय होऊ शकतात, घातक अशा प्रकारचे असणारे जे काही परिणाम जे आहेत तर ते परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतात. चौथा आपल्याला त्या ठिकाणी ॲडव्हर्स इफेक्ट त्या ठिकाणी दिलेलं आहे की इफेक्ट ऑन द पर्सन वर्किंग इन द थर्मोकॉल फॅक्टर. म्हणजे थर्मोकॉल बनवणारे जे काही कंपनी जे आहेत तर त्या कंपनीमध्ये काम करणारे जे काही व्यक्ती जे आहेत तर त्या व्यक्तीच्या शरीरावर होणारे जे काही परिणाम आपल्याला सांगितलेले. पहिलं सांगितलेले की पर्सन स्टेईंग इन कॉन्टॅक्ट विथ द थर्मोकॉल फॉर लॉंग टर्म मे डेव्हलप द प्रॉब्लेम्स ऑफ द आईज, रेस्पिरेटरी सिस्टीम, स्किन, डायजेस्टिव्ह सिस्टीम एक्सेट्रा. काय सांगितलेलं की थर्मोकॉल बनवणाऱ्या कंपनीमध्ये काम करणारी जी काही व्यक्ती जी आहे तर ती व्यक्ती अधिक कालावधीसाठी जर त्या ठिकाणी थर्मोकॉल जे आहे तर ते थर्मोकॉल बनवण्यासाठी वापरण्यात येणारं जे काही स्टायरीन जे आहे तर त्या स्टायरीनच्या संपर्कामध्ये जर असेल तर अशा व्यक्तीचे असणारे जे काही डोळे असतील, रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन संस्था असेल, स्किन त्वचा असेल, पुढे आपल्याला सांगितले डायजेस्टिव्ह सिस्टीम पचन संस्था जी आहे तर याच्यावर परिणाम जे आहेत तर ते परिणाम त्या ठिकाणी होता नसतात. आणि पुढे आपल्याला सांगितलेले की प्रेग्नंट वुमन मे फेस द मिसकॅरेज. गर्भवती अशा प्रकारची स्त्री जर त्या ठिकाणी त्या कारखान्यामध्ये जर काम करत जर असेल तर तिचं मिसकॅरेज म्हणजे गर्भपात जो आहे तर तो गर्भपात होण्याचा
सुद्धा शक्यता जी आहे, धोका जो आहे तर तो धोका त्या ठिकाणी संभवताना दिसतो. लिक्विड स्टायरीन मे कॉज स्किन बर्न. द्रव रूपामध्ये असणारं जे काही स्टायरीन जे आहे तर त्या स्टायरीनमुळे काय होताना दिसते, भाजण्याचा असणारा जो काही धोका जो आहे तर तो धोकासुद्धा त्या ठिकाणी काय होताना दिसते, संभवताना त्या ठिकाणी दिसतो. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.